पुण्यातील शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी आपल्या एक्स हँडलवरील म्हणजेच ट्विटरवरील लोगो असलेला शिवसेनेचा लोगो असलेला फोटो बदललाय। पुणेकर फर्स्ट असा नवा फोटो धंगेकरांनी आपला कव्हर फोटो म्हणून ठेवलाय। रवींद्र धंगेकर यांच्या विरोधामध्ये पुण्यातल्या भाजपने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काल तक्रार केली होती। त्यानंतर एकनाथ शिंदे रवींद्र धंगेकर यांच्यावर कारवाई करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली। त्यातच धंगेकरांनी फोटो बदलल्याने चर्चांना उधाण आलंय। लढा आणि लढण्यासाठी पुणेकर जे बल देतात त्याच्यामध्ये असंख्य पक्षाचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, ते ज्या पद्धतीने पाठिंबा देतात। महावीर आपल्या जैन समाजाचे काही महत्त्वाचे लोक आहेत तेही पाठिंबा देतात। भारतीय जनता पार्टीमधले अनेक लोक फोन करून सांगतात की जे चाललंय हे चुकीचं चाललंय आणि ह्या विकृतीच्या विरोधात तुम्ही बोलताय, ह्याच्यासाठी मला तुम्हाला पाठिंबा आहे। त्यामुळे सत्यमेव जयते, सत्य हे कधी लपून राहणार नाही आणि हा सगळा भ्रष्टाचार उघड्या डोळ्याने बघत असेल तर पुढची पिढी येणारी माफ करणार नाही। कारण तुम्ही काय करत होता हे विचारतील त्यावेळेला आपल्या इतिहासात आपल्यावर काळी फुल्ली लागेल, तर ती काळी फुल्ली न लागण्यासाठी आपल्याला आता लढावं लागणार। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आता राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। अशातच काँग्रेसच्या भाई जगतापांपाठोपाठ समाजवादी पक्षाच्या अबू आझमींनी देखील स्वबळाचा नारा दिलाय। आगामी पालिका निवडणुका मविया सोबत लढणार नाही असं त्यांनी स्पष्टच केलंय। आम्ही सर्व धर्म समभाव मांडणारे असून कुठल्याही धार्मिक आणि प्रादेशिक पक्षासोबत जाणार नसल्याचं अबू आझमींनी स्पष्ट केलंय। यापूर्वी काँग्रेसच्या भाई जगतापांनीही मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते। उद्धव आणि राज ठाकरेंसोबत जाण्यास इच्छुक नसल्याचं जगतापांनी सांगितलं होतं। तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मवियामध्ये स्वबळाचे सूर घुमू लागलेत। काँग्रेसचे भाई जगताप आणि समाजवादी पक्षाने स्वबळाचा नारा दिलाय। यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्यायांनी मवियाला टोला लगावलाय। निवडणुका जवळ येतील तसतशा मवियातील लाथाळ्या समोर येतील। फेविकॉल का जोड है नारा देत सुरू झालेला प्रवास आता ये जोड नहीं लोड है पर्यंत येऊन पोहोचलाय असा टोला केशव उपाध्यायांनी लगावलाय। सीएम पद परत मिळणं शक्य नसल्यानं उद्धव ठाकरेंना काँग्रेसची गरज राहिलेली नाहीये। राज ठाकरेंचा पक्ष अस्तित्वापुरती साथ देऊ शकतो वाटल्यानं त्यांच्या शिवतीर्थावर फेऱ्या सुरू झाल्यात असा टोला त्यांनी लगावलाय। तर विरोधकांच्या कुठल्याही आघाडी युतीला तत्व विचार नसतो, केवळ भाजप विरोधात या भूमिकेत एकत्र आलेले हे पक्ष आहेत। तेव्हा या मवियाचं काय होणार हे सांगायला पुन्हा भविष्यवेत्त्याची गरज नाही असंही केशव उपाध्याय म्हणालेत।